125 वर्ष ऐतिहासिक आणि जुन्या असा हा एल्फिन्स्टन रोड काल या ठिकाणी पाडायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण या ब्रिजवर आहोत आणि आपण बघितलं तर काल रात्री कडेकोट अशा पोलिसांच्या सुरक्षेत या ब्रिजचं तोडकाम आहे ते सुरू झालेलं आहे। जवळपास गेली कित्येक वर्षांपासून हा जो ब्रिज बांधण्याचं काम होतं ते रखडलेलं होतं। मात्र आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कालपासून हा या ठिकाणी तोडकाम सुरुवात झाले असून आजपासून हा वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। म्हणजे परळच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे, जो परळला जोडणारा जो हा ब्रिज आहे तो अखेर तोडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आता वाहतुकीसाठी जे नवे पर्याय आहेत ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत। मात्र या ठिकाणी हा ब्रिज पाडून डबल डेकर असा हा ब्रिज बनवला जाणार आहे। परंतु हा ब्रिज बनवत असताना या ठिकाणी जे बाधित इमारती आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यांना अद्याप लिखित असं पुनर्वसनाचा बाबत कोणतेही ठोस माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे या इथले जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांचा देखील मत आहे, त्यांचा जो पुनर्वसनाचा मुद्दा आहे तो देखील उपस्थित केल्याने एक नवा वाद काल रात्री देखील उपस्थित झाला होता। या ठिकाणी इथले स्थानिक आहेत ते देखील रस्त्यावर उतरलेले होते। मात्र कडेकोट अशा पोलीस बंदोबस्तात हा ब्रिज आहे तो कालपासून तोडायला सुरुवात झालेली आहे आणि आता हा वाहतुकीसाठी पूर्णतः एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।